श्री स्वामी समर्थ. कुटुंबाच्या सुखासाठी व धनलक्ष्मी प्राप्तीसाठी हे उपाय तुम्ही नक्की करा. दररोज सकाळी लवकर घर झाडून पुसून स्वच्छ करून घ्यावे. घरातील फरशी रोज पुसावी आणि फरशी पुसण्याच्या पाण्यात थोडे खडे मीठ एकत्र घालून घ्यावे. घरात स्नानानंतर काहीतरी देवाचे करावे. पूजा स्तोत्र पठण करावे. पोथी वाचन करावे. किमान देवाजवळ दिवा अगरबत्ती लावावी. तांब्याभर पाण्यात थोडीशी हळद मिसळून ते पाणी मुख्य दरवाजाच्या समोर सकाळी शिंपडावे. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. सकाळी उठल्यावर घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवावा, बंद ठेवू नये. सकाळी माता लक्ष्मी आपल्या दरवाजापाशी उभी असते. तीच दार उघडून स्वागत करावं. तसेच सायंकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेस पुढील 3 वस्तू कोणालाही देऊ नयेत. मीठ, झाडू आणि पैसे या 3ही वस्तू लक्ष्मीकारक आहेत. तसेच तुमची श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका. तसेच आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते. तसेच घरातून लक्ष्मी म्हणजेच पैसे बाहेर जाऊ देऊ नये. त्याचप्रमाणे दही, ताक, लोणी, तूप या वस्तू गायीपासून प्राप्त होतात. गाय ही लक्ष्मी आहे, म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नयेत. खर्च हा गरजेनुसार करावा. उगाच जगाला दाखवण्यासाठी करू नका. अशाने धनहानी होते. पैसा पटकन संपून जातो. केलेल्या खर्चाचा हिशोब असायला हवा. तसेच घरातील प्रत्येक खोलीत एका वाटीत थोडे खडे मीठ घालून ठेवावे. मिठाला पाणी सुटल्यास ते वाहत्या पाण्यात सोडून द्यावे आणि मीठ बदलावे. अशाने सगळी नकारात्मक शक्ती निघून जाते. यशाचे मार्ग मोकळे होतात. तसेच रोज घराचा उंबरठा पुसून स्वच्छ करून घ्यावा आणि दारात लक्ष्मीची पावले, स्वस्तिक किंवा जय श्रीराम लिहून रांगोळी काढावी. लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होते. दर 15 दिवसाला घरातील जाळे जळमाटे स्वच्छ करावे. घरातील सगळ्या बेडशीट किमान दर आठवड्याला बदलाव्यात. घरातील सगळे पडदे दर 1 महिन्याला धुवावेत. दरवाजाला लावलेल्या सुकलेल्या माळा, निर्माल्य, केरकचरा योग्य वेळी काढून टाकावा. कचरा घरात साठवून ठेवू नये. तसेच घरामध्ये मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश येऊ द्यावा. घर सतत बंदिस्त ठेवू नये. घरात धूप लावणे, सुगंधी फ्रेशनर वापरणे हे चांगलं असतं. तसेच दिवे लागणीला घरातील सर्व दारे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात. तसेच मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावावी. घरातील देवाला गाईच्या तुपाचा दिवा आणि पंचांग धूप लावावी. रोज किमान 1 माळी कुलदेवाचे आणि गुरूंच्या नामस्मरणाचा जप करावा. देवघरातील देवीला लक्ष्मी म्हणून हळद आणि कुंकू लावावे आणि स्वतःलाही लावून घ्यावे. भीमसेन कापूर जाळावा. देवापाशी दिवा लावल्यानंतर किमान 15 मिनिटे घरातील प्रत्येक भाग प्रकाशमान राहील याची काळजी घ्यावी. तसेच सगळ्यात शेवटी देवाने तुम्हाला दिलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी आभार मानून सर्व चांगलंच व्हावं यासाठी प्रार्थना करावी. दिवे लागणीला तुळशीपाशी दिवा आणि धूप लावावा. तुळशीला हळदी कुंकू वाहून शुभंकरोती म्हणावे. तसेच आपल्या घराला आणि घरातील व्यक्तींच्या सुखरूप ठेवण्यासाठी प्रार्थना करावी. दिवे लागण्याची वेळ असताना घरात झोपणे, भांडणे, नकारात्मक बोलणे, अपशब्द बोलणे किंवा टीव्हीवर नकारात्मक गोष्टी बघणे हे टाळावे. घरामध्ये कुठेही कचरा, धूळ राहू देऊ नका. तसेच खरकटे अन्न कधीही ठेवू नये. रात्रीच्या वेळी खरकट्या भांड्यांचे टोपले घराबाहेर ठेवावे. घरात ठेवू नये. जी व्यक्ती सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी झोपून राहते, भोजन करते, दिवसा झोपते, फाजील प्रमाणात आहार सेवन करते, अशी व्यक्ती जरी साक्षात नारायण असली तरी लक्ष्मी तिचा त्याग करते. त्यामुळेच आपण अशा गोष्टी टाळाव्यात. भांड्यांचे टोपले घराबाहेर ठेवल्याने घरात समृद्धी नांदते. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोळा असा टाकून ठेवावा की घरात प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती त्या कोह्याच्या खालून प्रवेश करेल. म्हणजेच कोह्यामध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याचे गुणधर्म असतात. तसेच तुम्हाला घराच्या सभोवताली मन प्रसन्न करणारी फुलझाडे जरूर लावायची आहेत. तसेच मुख्य प्रवेशद्वारापाशी
एक तुळशीचे रोप नक्की लावावे, जेणेकरून तुळशी ही मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. आपल्या घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीस कधीही नाराज करून किंवा अपमानित करून पाठवू नये. तसेच शक्य असल्यास अल्पोपहार देऊन आणि त्यांना काही मदत अपेक्षित असल्यास आणि तुम्हाला शक्य असल्यास ती जरूर करावी. पण मदत शक्य नसेल तर योग्य शब्दात सांगून विनंतीपूर्वक सांगून निरोप द्यावा. घराच्या बाहेर अंगणामध्ये पक्षी आणि प्राण्यांसाठी अन्न पाण्याची सोय करावी. रात्री काही अन्न उरल्यास ते जमलेल्या प्राण्यांना खाऊ घालावे. तसेच दर महिन्याला पगार जमा झाल्यानंतर किंवा एखादी रक्कम आपल्याला मिळाल्यानंतर ती आधी देवासमोर ठेवावी. तसेच हळदी कुंकू व्हावे. त्यातील 100 रुपये देवाजवळील एका डब्यात जमा करावे. 6 महिन्यांनी त्या रकमेचे गरिबांना अन्नदान करावे. दर महिन्याला जमा झालेल्या पगार घरी आणताना घरातील सर्व व्यक्तींना आवडेल असे काही जरूर घेऊन यावे. उदाहरणार्थ मिठाई. घरातील सर्व सदस्य आनंदी राहतील याची काळजी घ्यावी. घर हे नेहमी धान्याने भरलेले असावे. घरामध्ये लागणाऱ्या वस्तू, किराणा, धान्य हे किमान 7 दिवसाचे असावे. 15 दिवसाचे किंवा 1 महिन्याचे भरून ठेवावे. आज आणायचे, आज बनवायचे आणि आजच खायचे असे कधीच करू नये. घरामध्ये तुटलेले फर्निचर, चपला, बंद पडलेले घड्याळ, भंग पावलेल्या मूर्ती, रद्दी सामान ठेवू नये. तसेच घराचे प्रवेशद्वार नेहमी मोकळे आणि स्वच्छ ठेवावे. घरामध्ये कुठेही पसारा किंवा अडगळ ठेवू नये. अगदी कोणीही कधीही अचानक पाहुणे आले तरी देखील आपली तारंबळ उडू नये असे असावे. घरातील सर्वात जास्त नकारात्मक निर्माण करणारी ठिकाणे शौचालय, बेसिन आणि किचन ओट्याचे सिंक रोज आंघोळीच्या आधी स्वच्छ करून घ्यावे. घरातील स्वच्छतागृहासाठी वेगळी चप्पल ठेवावी. दरवेळी स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर पायावर पाणी घेऊन बाहेर यावे आणि स्वच्छतागृहाचे दार वापर केल्यानंतर तसेच उघडे न ठेवता कटाक्षाने लावून घ्यावे. तसेच घरातील काही व्यक्तींमध्ये समजा काही कारणाने वाद जरी असतील तरी घरात कोणालाही जाणून बुजून त्रास देणे, उपाशी ठेवणे असे प्रकार किमान स्वतःच्या बाजूने तर टाळावेत. शांतपणे आपली जबाबदारी आपण पार पडत राहावी. काही समस्या ह्या येणारी काळ सोडवतात, त्यामुळे सतत वाद होणार नाहीत ही काळजी नक्कीच घ्यावी. घरामध्ये सगळे सण वार प्रथेप्रमाणे साजरे करावेत. कुलधर्म, कुलाचार हा करत राहावा. आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो. झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा झाडू ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे. झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे, म्हणून ही काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे. तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात प्रभावी मंत्र असणार आहे ओम नमो वैष्णवे नमः. जेथे भगवान विष्णू तेथे महाप्रतिवत्ता लक्ष्मी असणारच असते, त्यामुळे तेथे लक्ष्मी मंत्र नक्की म्हणावा. मळकट कपडे घालणे, दात स्वच्छ न घासणे, जास्त जेवणे, कठोर बोलणे आणि सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर झोपणे हे सर्व दारिद्र्याचे लक्षण आहेत. लक्ष्मी अशा लोकांकडे टिकत नाही. सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा, भाजीपाला व इतर वस्तू उकिरड्यावर किंवा कचरा पेटीत टाकू नये. प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा. कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पितर म्हणजे पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळेच आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचे मार्ग हे मोकळे होतात. तसेच माहिती ही कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर श्री स्वामी समर्थ नावाचा कमेंट बॉक्समध्ये जयघोष करायला विसरू नका. तसेच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.